नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचे जे गुणवत्ता यादी आहे त्यांनी काय केलं की प्रसिद्ध केलेली आहे. तर या गुणवत्ता यादीमध्ये मी काय केले ऑलरेडी तुम्हाला विविध पदांकरिता जसे की हायर ग्रेड स्टेनोग्राफर, लोअर ग्रेड स्टेनोग्राफर, त्याच्यानंतर अकाउंटंटमध्ये नागपूरसाठी, त्याच्यानंतरनं आय थिंक पुण्यासाठी दिलेलं आहे मी. व्हिडिओ दिलेले आहेत. तर बाकीच्या विभागाचे व्हिडिओ मी काय करत आहे की टाकत आहे हळू-हळू. तर आता सध्या काय करता की नाशिक विभागाचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला अकाउंटंट या पदाकरिता अ, नाशिकमध्ये किती विद्यार्थी सिलेक्ट न म्हणता येणार की कसे-कसे मार्क आहेत, किती टॉपर्स आहेत ते सांगेल. त्याच्यानंतर असं आहे की याच्यानंतरचे टप्पे काय असेल त्याचीही तुम्हाला मी माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर काय करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा 180 मार्काचा टॉपर आहे इथे नाशिक विभागामध्ये. एन-टी-सी आता इथं काय होतं की यांनी अप्लाइड कॅटेगरी आहे, कॅन्डिडेटची कॅटेगरी दिली आहे. तर ही अप्लाइड कॅटेगरी आहे, पण कसं होतं की जर इथं ओपनची सीट असेल, तर या सीट काय करल्यात की ओपनला दिल्या जातात. सपोज ओपनची सीट नसेल इथे, ओपन सर्वसाधारण बोलत आहे मी. तर ओपन सर्वसाधारण नसेल, तर ह्या विद्यार्थ्याची जी कॅटेगरी आहे ती त्यांना भेटली जाते. ओके. आता नाशिकच्या विभागामध्ये किती व्हॅकन्सी होती ते चेक करून आपल्याला काय करायला लागेल की पाहायला लागेल की कोणत्या-कोणत्या विद्यार्थ्याला कशी-कशी सीटची हे राहते. आता सपोज जर मी पाहिलं इथे अकाउंटंटच्या बाबतीत जर पाहिलं तोपर्यंत ॲड येईपर्यंत काय करूयात आपण की हे करूयात, बाकीचे बघूयात. तर इथं काय केलं की त्यांनी हॉरिझॉन्टल रिझर्व्हेशनमध्ये जे कॅन्डिडेट्स आहेत तिथे लिहिलेले जसे की फिमेल रिझर्व्हेशन, स्पोर्ट असेल, एक्स सर्व्हिसमेन असेल, पार्ट टाईम ग्रॅज्युएट असतील, अर्थक्वेक अफेक्टेड असतील, प्रोजेक्टेड अफेक्टेड असतील, डेली वेज लेबर असतील, हँडिकॅप असतील किंवा ऑर्फन असतील. तर याची इथं त्यांनी हे केलेलं आहे. तर ह्या ज्या महिला आहेत, ओके, यांचं सिलेक्शन तर कन्फर्म आहे. शिवानी चौधरी 174 मार्क आहेत. ओबीसीमधून फिमेल आहेत. तर फिमेलची एकही वॅकन्सी असेल तर यांना ही चालली जाते. भले ओपनची असू दे किंवा कुठलीही म्हणजे त्या कॅटेगरीची पाहिजे. ओके. ओपनची असेल किंवा ओबीसीची जर असेल तर यांना ही वॅकन्सी भेटणारच भेटणार आहे. तर अकाउंट इथं आली असेल ही वॅकन्सी. तर इथे तुम्हाला दाखवेल की एक्झॅक्टली किती आहेत ते. नाशिकसाठी किती पदं होती ते तुम्हाला दाखवेल मी. नाशिक विभाग ओके. नागपूर वृत्तांत होता. याच्यात 10 पदे होती टोटल. त्याच्यानंतरनं जर पाहिलं तर चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, धुळे, नाशिक. नाशिकमध्ये टोटल 9 पदं होती. त्यातली अनुसूचित जातीची 2 पदं होती. त्याच्यानंतरनं विमुक्त जातीचं 1 पद होतं अ साठी. भटक्या जमाती क साठी 1 पद होतं. ओबीसीसाठी 1 पद होतं. ईडब्ल्यूएससाठी 1 पद होती. ओपनची 3 पदं होती. तर काय होतं की बघा सांगतो याच्यामध्ये. आता ओपनची 3 पदं होते. तर याच्यामध्ये जर बघितलं तर या विद्यार्थी आहेत, हे पहिले 3 विद्यार्थी जे काय असतील ते, यांचं ओपनमधून सिलेक्टेड होईल. जर डॉक्युमेंट प्रॉपर असतील तर यांचं ओपनमधून काय होतं की सिलेक्शन होतं. त्याच्यानंतर काय होतं की अजून आता 3 पदं आहेत, तर याच्या काय करतात की वेटिंग लिस्ट पकडतात आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना वेटिंगमधून बोलावलं जातं. आता याच्यामध्ये काय केलं जातं की हे जे विद्यार्थी आहेत, आता यांचं वेटिंगमध्ये लागेल. हे व्ही-जे-ए मधून लागतील यांचा नंबर. त्याच्यानंतर ओबीसीमधून यांचा नंबर लागेल, एस-सीमधून यांचा नंबर लागेल आणि हे कॅटेगरी हे विद्यार्थी आणि हे विद्यार्थी ओपन वेटिंगमधून चालले जातात. त्याच्यानंतर जर बघितलं हं, आता महिलाची एक आहे ओपनमधून व्हॅकन्सी. तर ही व्हॅकन्सी आहे ती कन्फर्म व्हॅकन्सी बघा सांगतो की यांचा नंबर लागेल. ओके. यांचा ओपनमधून यांचा नंबर लागेल यांचा. त्याच्यानंतर एस-सीची एक व्हॅकन्सी आहे. तर एस-सीची ही व्हॅकन्सी सेकंड व्हॅकन्सी ही काय करली की त्या विद्यार्थिनीला काय करते की चालली जाते. यांना व्हॅकन्सी चालली जाईल. ओके. यांना ही व्हॅकन्सी चालली जाईल. त्याच्यानंतरनं बघा बाकीचे एस-सीची आणि याचे वेटिंग लिस्ट वेगळेच राहिले. त्याच्यानंतर जर बघितलं तर पुढील प्रोसेस काय आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगेल. यांनी काय केलं की एक्झाम घेतली असं सांगितलेलं आहे की जाहिरात आली होती 8/6/2023 रोजी. परीक्षा घेतली होती 30/7/2023 ते 1/8 म्हणजे 2 दिवस परीक्षा घेतली होती. 31 ते 31 आणि 1 तारखेला. त्याच्यानंतरनं याचा निकाल लागला होता 22 नोव्हेंबर रोजी. मेरिट लिस्ट लावण्यात आलेली आहे आणि त्याच्यानुसार काय करण्यात आता पुढील विद्यार्थ्यांसाठी एक लघुसूची म्हणजे काय करण्यात येतील की शॉर्ट लिस्ट करतील विद्यार्थ्यांना आणि ती लिस्ट काय करतील की लावतील ते ज्याचं टाईम टेबल काय करतील की प्रसिद्ध करतील पुढे जाऊन.
ज्याच्यामध्ये काय करतील की शॉर्ट लिस्टेड विद्यार्थी करतील वॅकन्सीनुसार. जसं की नाशिकसाठी इथं पाहिलं तर आहेत टोटल 9 विद्यार्थी आहेत. ओके, 9 विद्यार्थी आहेत. तर त्या प्रमाणात काय करतील की ते सिलेक्शन करतील त्या विद्यार्थ्याचं, वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन विद्यार्थ्यांचं, आणि त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवतील. त्याच्यानंतर जे विद्यार्थीचे डॉक्युमेंट प्रॉपर आहेत त्याच्या नंतर काय करतील की फायनल सिलेक्शन लिस्ट लावतील आणि त्याच्यानंतर ऑर्डर वगैरे विद्यार्थ्यांना भेटतील. हे टप्पे राहतील पुढच्या याचे. तर आशा करतो तुम्हाला माझी इन्फॉर्मेटिव्ह आवडली असेल. तर अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.